गुढीपाडवा. नमस्कार मित्रांनो, मी आहे सुहास राजे, तुमचा दोस्त आणि हो स्वागत आहे तुमचं माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये, जो आम्ही कंटिन्यू करत आहोत. पुढे बांबूची काठी हाणल्यानंतर त्या रात्री काय काय झालं आणि त्याच्या नेक्स्ट दिवशी गुढीपाडव्या दिवशी कसा गुढीपाडवा सेलिब्रेट केला ते तुम्ही या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर पाहायला विसरू नका सुहास राजे वी ब्लॉग्स. आणि तमाशा सुद्धा पाहायला मिळणार आहे. वाघाला परिचय द्यायची गरज नसते, त्याची चर्चा होतच असते. स्वॅप 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 गुड मॉर्निंग मित्रांनो. खूप रात्री लेट झाला मिरवणुकीमध्ये आणि मला उठायला वेळ झाला. अद्याप सर्वांच्या गुड्या उभी राहिलेल्या आहेत आणि माझ्या सासरवाडीमध्ये पण गुढी उभी राहिलेली आहे. आणि आजोबा इकडे घरी यायच्या आधी मला रेडी व्हायला पाहिजे आणि मी सकाळी आत्ताच जस्ट उठलेलो आहे. सकाळचे वाजले 6:30 आणि लगेच रेडी व्हायचं आहे मला. बोला की काय म्हणताय मामी, आवरले का नाही? पोरगं उठले का ना तुमचं? हा ठीक आहे, चालू आहे ना काम. तर अशा प्रकारे आम्ही गुढी उभा करत आहोत आम्ही. आणि सकाळचे वाजले 7 आणि सकाळचे गुढी उभा करण्याचा प्रयत्न चालू आहे. सर्व लोकांनी अद्याप गुढी उभी केलेली आहे, तरी आम्हाला ही गुढी उभी करायची आहे. गुढीसोबत लागणारे जे सामान होतं ते मी कालच घेऊन आलेलो होतो आणि त्यासाठी लागणारी जी साखरेची माळ आहे, म्हणजे गुढीसाठी करते स्वीट, ते पण आणलं होतं. आणि त्यानंतर गुढीची पूजा करण्याची सुरुवात केली आणि त्याच्यावरती जो लागणारा कलश होता त्याचीही पूजा करून घेतली आणि पूर्ण तयारी निश्चित आजोबा आलेले आहेत सगळं सामान घेऊन. आणि गुढी उभ्या करण्यासाठी ते मला मदत करत आहेत. आणि चाफ्यांची माळ ही मम्मीने बनवली होती आणि तीही आज गुढीच्या काठीला लावली गेलेली आहे. आणि गुढी खांद्यावरती घेऊन खूप टाईमपर्यंत मी उभा होतो, खांदा दुखत होता. आणि मग गुढी उभा करण्याचा जो प्रयत्न होता तो खूप कठीण होता, कारण काठी खूप मोठी असल्यामुळे ती आवरत नव्हती आम्हाला. आणि आम्हाला ती आज पाडायची नव्हती, कारण आज गुढीचा मान असतो, त्या काठीचा मान असतो आणि तो मान आम्ही आज त्या काठीला देऊन गुढीपाडवा संपन्न म्हणजे साजरा करत आहोत. आणि खूप टाईट अशा पद्धतीने बांधलेली आहे गुढीची काठी. आणि वादळ वारं जरी आलं तरी ते तुटणार नाही. आणि आमच्या बाजूलाच मोहन किसके यांची गुढी उभा राहण्याच्या तयारीत आहे. आणि पूर्णपणे गल्लीमधील सर्व गुढ्या उभ्या झालेल्या आहेत आणि मस्त असे रंगीबिरंगी गुढींची गल्ली ही दिसत आहे आणि खूप मस्त वाटते आणि खूप मजा येते. आणि ही माझ्या मित्राची आकाश पैठणची गुढी आहे. तर आकाश पैठ, मला तुम्हाला विचारायचं आहे की काय वैशिष्ट्य आहे या फुग्यांचं, काय वैशिष्ट्य आहे मला सांगाल काय 2 मिनिटात? सांगा की वैशिष्ट्य काय फुग्यांचं? बर्थडे गुढी कुणाचा? गुढीचा बर्थडे. 4 फुगेच का लावलेत? जास्त म्हणजे जास्त का नाही लावले मला सांगू शकाल का त्याच्याबद्दल? काय फुगे संपली? हा फुगे संपली म्हणजे 4च फुग्यांचे पैसे होते तुमच्याकडे? काय तुमचे केस देऊन फुगे घेतले? कसं नानीचे केस साठवलेले होते त्याचे फुगे घेतले काय? असं काय? काय सुवास नल्लोडेने जे केस कापलेली माझी त्याच्यावर 4च फुगे आले. पण तुमच्या केसांची संख्या मला वाटते फार जास्त होती, त्यामुळे केसावरती फुगे येणं शक्यच आहे. आणि कसं म्हणजे का या फुग्यांचं काय वैशिष्ट्य तुम्ही खरं सरळ सांगा मला, हे सगळं खोटं सांगू नका. नको ते काय ते बकवास काय. तुला काय माहिती तुझं हे 2 कलर का आहेत? खरं बरं गावाने तुम्हाला सांग काय वैशिष्ट्य फुग्यांचं?
आणि हे एवढे माळ तुम्ही लावलेले आहेत जगाच्या गावाची फुलं गोळा करून सगळ्यांची का म्हणजे काय काय गरज काय एवढी काय गरज देखावा हा कसला देखावा सजीव देखावा मग राहुलला का चढून बसायला तुम्ही बांधून ठेवण्यावरती राहुलला बांधून ठेवायचा दोघं वरती बावले बांधणारा म्हणती बायको वादळ आणि वाऱ्यापासून गुढी पडू नये म्हणून यासाठी स्वप्नील आरेकर सुद्धा आपली गुढी पूर्णपणे टाईट पद्धतीने बांधत आहेत आणि याची खात्री करून घेत आहेत की ती पूर्ण टाईट झाली आहे की नाही आणि परत एकदा चेकिंग चालू आहे त्यांचं तेच ठीक आहे सर्व हॅपी गुढी पाडवा नको बाई ना चहा नाश्ता विष्टा कधी बोलवशील तर चहाला काय नाश्ता का पोळ्या खायचे पोळ्या नाश्त्याला पोळ्या कोण खाते नाश्त्यात काय खातोस ठीक आहे जाऊ दे सोड तरी फायनली गुढी उभा करून झालेली आहे मला वाटलं सर्व गल्लीमध्ये लोकांची गुढी उभी करून झालेली आहे आणि आता या गुढी उभी केल्यानंतर आपल्याला पोळीचा नैवेद्य प्रसाद देवाला देऊन मग आपण जेवणासाठी सुरुवात करायची आहे आता वेळ आहे गुढीच्या पूजेची आणि गुढीची पूजा आम्ही आता करायला चालू आहे प्रसाद बाहेर नेलेला आहे मम्मीला तर आता गुढीला नैवेद्य दाखवलेला आहे आणि आता मंदिरातला सुद्धा नैवेद्य बाकी आहे आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये आणि मंदिरामधला नैवेद्य दाखवून आम्ही आपलं पोटाचं भोजन करून घेणार आहोत तर आज पोळी आहे आणि पोळीचा जो आस्वाद आहे तो मस्त होणार आहे आणि तुम्हाला जर माहिती आहे की पोळी मला आवडते खूप आणि खूप पोळी आवडत असल्यामुळे आज मी भरपूर पोळ्या खाणार घरातल्या गुढीचा नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये आणि आमच्या गावामधलं एक ज्योतिबा मंदिर आहे तिकडे आम्ही चाललेलो आहे आता तर देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता आम्ही घरी जाऊन स्वतः जेवणार आहे आणि गुढीपाडव्याचा आनंद घेणार आहे आणि पोळ्या भरपूर खाणार आहे गुढीपाडव्याचा ब्लॉग इथे संपन्न होत आहे आणि संपन्न होण्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की ते एक तमाशाचा कार्यक्रम होता त्याच्या काही क्लिप्स इथे मी ऍड केलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मी आहे सुहास राजे तुमचा दोस्त आणि होस्ट लवकरच भेटू नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गाय सी यू